टाईम आहे सकाळ मित्रांनो. तर आपला प्रवास चालू झालेला आहे. आजचा दिवस 4था. आपण निघालो आहे 5 वाजता. लवकर निघालो आहे. खूप लवकर उठून मस्त फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आहे. पालखीसोबतच आहे, बघू शकता. आपला पहिला हॉल्ट माहिती नाही कुठे, समजलं की तुम्हाला सांगतो कुठे. चालत राहूया. जय साईनाथ. तर नाश्त्याच्या स्पॉटची खबर काढली आता मी. दळवी दर्गाजवळ नाश्ता पहिला हॉल्ट आपला आजचा. माहीत नाही अजून किती किलोमीटर आहे. चालेल. थंडी तर वाजते, एवढी नाही पण आहे, थोडीफार आहे. ठीक आहे, भेटू आधीमध्ये. चालू राहूया. जय साई. साईराम. ओम श्री साईनाथाय नमः. घरी कट्याका किशोर कांबळे उर्फ कट्याका सगळ्यांना पाणी देत आहेत. असं थंड घेऊनच जा ना. देणार ना भाई. खजिनदारला सांग. साईराम साईराम. साईराम साईराम. जय साईनाथ. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम श्री साई. आता चालता चालता थांबलेलो जरा रे. भाईला एक पायाला पोट तर आलेच आहे भाईच्या, आणि भावाला सूज आली आहे पायाला. त्यामुळे आम्ही डायरेक्ट आता शेवटचा डबा झालो आहे, सगळ्यात लास्ट. पहिला डब्बा होता तो आता शेवटचा डब्बा झालोय आम्ही. काही बेकार वाटतं आता असं जीवावर आलं चालायचं. पुढे असतं तर काय वाटत नाही, मागे तर आता जीवावर आलं खूप. भाईचा पाय लय दुखतोय. साईराम साईराम. साईराम साईराम साईराम. उलट्या पुढे बघा काय भेटतंय काय प्यायला वगैरे. काय आहे ना हायवेला एक दुकान नाही, काहीच नाही. बघूया काय भेटतंय काय प्यायला. हॉल्ट अजून जरा लांब आहे, हा रस्ता संपतच नाही. सकाळी 5 वाजल्यापासून चालतोय आम्ही, त्यामुळे येतो आता. नशीब ते ऊन नाही आहे जास्त, जरा लवकर निघालो म्हणून, नाहीतर हवा डाईट होती काय काल सारखी वाट लागली असती. जमा होतो मग काल सारखी. भेटूया पुढे. जय साईनाथ. हॉल्टला मगाशीच आलो आहे, येऊन नाश्ता करून डायरेक्ट झोपलो. जरा बसलो, आता उठलो, मगाशीच जाग आली. कोण येत आहे रे? समीर वानखेडे. कोण? समीर वानखेडे. हा उभा आला आता. एका झोप आली आहे. आता डायरेक्ट दुपारच्या हॉलला जाऊया आणि झोपूया मस्त. आंघोळ वगैरे वगैरे जरा फ्रेश होऊया. त्याला कसं बरं वाटतं आंघोळ गेल्यावरती थंड पाणी. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आयफोन. अरे तुम्ही दोघांनी या. तर आता निघालोय आपल्या नाश्त्याच्या हॉल्टवरनं. तर दुपारचा हॉल्ट काहीतरी इथेच आहे वाटतं पुढे या गावात. असं बोलत आहेत. असं बोलतायत पण माहिती नाही कुठे.
आता बघूया ते तिकडे समजेल. तू आधी कोक फ्लोट दे आणि बर्गर दे. बडी बडी वाटे कधी फक्त कॅमेरा चालू झाला नाचा डबा पकडणार तेव्हा सगळं भेटणार आपल्याला. आता पोरांना भेटायला जरा समीर वानखेडे सर आलेले, पाय वगैरे पडले आणि मग गेले पुढे. त्यांचं काम होतं काहीतरी म्हणून लवकर गेले. शूट नाही केलं, फक्त त्यांची व्हिडिओ काढले, ती टाकतो बघा. फोटोसाठी पालखी घेतली आहे बाईने. आणि निशा हा निशाने आम्ही घेऊन आलो. आता फोटोसाठी घेतली पालखी. तू बाकी नाही. हे दमलंय निशाने घेऊन आणि हे तर पूर्णच दमलंय, सोलपटलाय पूर्ण, खांदा बिंदा गोरा झालाय ना फेसवॉश लावून. महाराज की जय. उलट खालच्या बोलल्याप्रमाणे हे आला स्पॉट आपला पटकन आला. 2 मिनिटावर होता स्पॉट. हा बोलला माहिती नाही 2 मिनिटावर आहे की नाही, पण होता 2 मिनिटावर. तुम्ही कामात सांगा आम्हाला फक्त. लावतो हे लावतो. हे असे मांजर बसले इकडे. येऊन आम्ही इकडे बॅगा वगैरे टाकल्यात, तरी भाई इथे येऊन सगळ्यांनी बॅगा टाकल्यात. आता जागेवर लपडी होणार आहे. जर लपडी झाली तर तुम्हाला पिक्चर दाखवतो. पहिली लगेच बॅग आणून आपली जागा वगैरे पकडायची. अरे बा माहिती नाही काय आतमध्ये तर कुठे बाहेर बसतो एवढा तिकडे आवाज येतो. आराम वगैरे केल्यानंतर आपला आता प्रवास चालू झालेला आहे परत. तर आता डायरेक्ट जायचं आहे कसारा पालथ्याशी. आपला हॉल्ट आहे आणि आपल्यासोबत आपला एक नवीन भाऊ ॲड झालेला आहे, यश. काय बोलतो? जुना आहे पण आता यावर्षी जरा लेट आलाय बाई. आणि आम्ही चालतोय अब्दागिरी घेऊन. निशाणीवाले आम्हाला पळवत आहेत, नुसते पळवत आहेत. हे सुखानी सुट्ट करून दे. पालखी जाम लांब आहे अजून. आम्ही चालतोय, माहिती नाही अजून किती लांब चाललेलं आहे. तर आरतीच्या स्पॉटला भेटूया आपण. त्याच्या आधीमध्ये भेटलो तर भेटूया. जय साईनाथ. याला बोलतात एडिटिंग. मग समजलं काय? आता फोटो पण क्लायमेट मस्त झालंय, एक नंबर वाटतच. काय आम्ही लोक थांबलोय. आम्हाला हॉल्ट कुठे ते माहिती नाही, कसं जायचं ते माहिती नाही, म्हणून थांबलोय आम्ही.
पालखी येते, पालखी यायची वाट बघतोय. आणि हा भाऊ आल्यापासून कॉलवर चालू झालाय आणि हा ह्याचा काहीतरी वेगळंच चालू आहे. हे बघा मित्रांनो आज निघाले आत्ताच आणि आपल्यासोबत अजून एक मेंबर जॉईन झाले ते म्हणजे विजू दादा. जय साईनाथ. आपल्या मंडळाचे अध्यक्ष. नीट वाजवा आता. हा जय साईनाथ मित्रांनो. आपल्या रात्रीच्या हॉल्टवरती आलो आहे. कसारा पायथ्याला आहे, गावात आहे एका. जेवलोय वगैरे मस्त. आता बॅग काढूया आणि झोपायची तयारी करूया. जरा शेकोटी वगैरे पण घेऊया. तर बाहेर जायला सांगितलं नाही. आमचे काका बोलत आहेत बाहेर जायचं नाही, बिबट्या आलाय. काय बोलणार आता, बिबट्या आम्हाला खाऊन टाकेल. हा एक बिबट्या आहे तो बस आहे आम्हाला. हे बॅग घे कोणाचे बघा. साईराम साईराम साईराम. बॅग द्या. जय साईनाथ मित्रांनो. आता असंच बाहेर आलेलो इथे खाय प्यायला. खाल्लं पण बाई झोप बेकार आली आहे आणि हा बाई उठतच नाही. कंटिन्यू फोनमध्ये कंटिन्यू. त्याला मगातपासून बोलतोय चल चल चल. हा पण वैतागलाय पण आता काय करणार. नेटवर्क इथेच भेटतंय, गावात नाही आहे. बाई बोलतोय फोनवर, कोणाशी बोलतोय काय माहिती. झोप जाम बेकार आली आहे, ह्याच्यामुळे थांबायला लागतंय. हे अशी लोक असतात ना. मला नेटची गरज आहे, ब्लॉग अपलोड करायला गरज आहे पण चालतच नाही. काय करू. हा चालतंय म्हणून थांबलाय हो. जय साईनाथ. काय चला आता काय चला कुठे जायचंय. जाऊया पायी. कुठे. कसारा घाटात. जय साईनाथ मित्रांनो. आता बोल 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 ना. लय बोलतो मागून कॅमेरावर बोल आता. या काय झोपायला झोपायला या. जय साईनाथ. जातो झोपायची तयारी. उद्या उठायचं आहे. उद्या घाटन देवीला जायचं आहे दुपारी. हॉल्ट आहे. सकाळी आहे सॉरी, मला माफ करा. मला माहिती नाही एवढं काय स्पॉटचं वगैरे. रिशूट नाही, डायरेक्ट आता वन टेक. शेकोडी होती इथे पण ती विजवली आता कोणाकडे. जाऊन दे. इथे आपली अंथरुणाची सोय आहे मस्त. वन साईड झोप्या. आणि इथे एक आमच्या जागेवर येऊन झोपलाय श्वान. उठा साईराम. साईराम साईराम साईराम. उठा. हे इकडे ये, थंडी लागते. नको ये इथे ये. चल झोपायचं. ये साईडला ये. साईडला ये. उठत नाही भाई. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. ब्लॉग येत राहतील, लेट येतील पण येतील. जय साईनाथ. काय चुकलो असेल तर नीट सांगा मला भाई, कमेंट करून सांगा. काय ब्लॉग पण येत राहतील. आम्ही पण दरवर्षी शिर्डीला पदयात्रा करत राहतो. जय साईनाथ.